सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, समोर निवडणूक पाहून राज्य शासनाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. जनतेला त्यांनी या निर्णयावरून खुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मात्र या ठिकाणी निराशा पदरी पडलेली आहे. कारण या निर्णयामध्ये कुठेच जुन्या पेन्शन योजनेचा उल्लेख केलेला नाही. तसेच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. कॅबिनेटच्या या मीटिंगमध्ये 40 धडाधड निर्णय घेण्यात आलेले आहेत. या निर्णयामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे समजून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळत जातील. मंत्रिमंडळ बैठकीतील 40 निर्णय याप्रमाणे आहेत. कोतवालांच्या मानधनात 10% वाढ, अनुकंपा धोरणही लागू, ग्राम रोजगार सेवकांना दरमहा 8,000 मानधनासह प्रोत्साहन अनुदान, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार, MMRDA बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता. ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती, 12,220 कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी 18,800 कोटींचा प्रकल्प, देशगायींच्या पालन पोसण्यासाठी अनुदान योजना, भारतीय खेड प्राधिकरणाला आकुर्ली, मालाड, वाढवण येथील जागा, नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स उभारणार, रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा, राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार, जलस्रोतांचे उत्तम नियोजन करणार. जळगाव जिल्ह्यातल्या भागपूर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता, 30,000 हेक्टर जमीन स्थित होणार. लातूर जिल्ह्यातील हासाळा, उंबडगा, पेठ, कव्हा, कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता. धुळ्याच्या VFS स्वामीनारायण संस्थेस सामाजिक विकासासाठी जमीन, रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगरच्या SRA ला गती देणार. जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत, केंद्राच्या मिठागरांच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार. दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग, पालघर जिल्ह्यातील मुळबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प, JSW इन्फ्रास्ट्रक्चर विकासक, धारावीतल्या आपात झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्वावरील घरे योजना, कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले, अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ. आणि आता कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी या ठिकाणी आलेली आहे. ती म्हणजे सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून 20 लाख. सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ, जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूत गिरणीला अर्थसहाय्य. राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ, 40,000 होमगार्डना लाभ. नाशिकचे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय शासनाकडे, आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवर आता 15 सदस्य. राज्यातील आणखी 26 ITIचे नामकरण. आर्यवैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ, अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या एका दिवसांच्या तांत्रिक खंड क्षमापित. बार्टीच्या धर्तीवर वनारटी स्वायत्त संस्था. मेट्रो 3 प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत. जिल्हा परिषदेतील 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय. पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्ययावत करणार. राज्यात विशेष शिक्षकांची पदे, शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय. नाशिकला डाळिंब, बीडमध्ये सीताफळ इस्टेट. अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा. समर्पित क्रिटिकल केअर विभाग सुरू करणार. राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण. वरोरा येथे भाजीपाला संशोधन केंद्र. महसुली वाढीसाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा तिसरा अहवाल स्वीकारला. मिहान प्रकल्पाकरिता निधीस मंजुरी. मित्रहो, काही दिवसानंतर लागण्याची शक्यता आहे. परंतु तरी सुद्धा शासनाने जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्याबद्दल किंवा सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबद्दल अजूनही निर्णय घेतलेला नाही.